जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, SP गोट फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या गावातील एक तरुणांची मुलाखत घ्यायला आलो होतो. जवळपास त्यांनी वयाच्या 16व्या वर्षापासून त्यांचा प्रवास चालू केला होता, एका म्हशीपासून. आणि सर्वसाधारण पद्धतीने म्हणजे कसं आहे, सर्वसाधारण पद्धतीने साधं शेड आहे, साधं सिंपल, आणि त्यांचं फिरस्ती व्यवस्थापन आहे. तर त्यांचा आपण एक मुलाखत घेणार आहोत आणि त्यांचा प्रवास एका म्हशीपासून तब्बल आज 25 जनावर आहेत त्यांच्याकडे. तर हा प्रवास आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहत राहा. नमस्कार. राम राम. तर तुमचं नाव आणि पत्ता सांगा. नाव, पत्ता. आणि प्रदीप राजाराम गायकवाड, देवंगरा, तालुका चाकूर, जिल्हा लातूर. तर दादा, तुम्ही सुरुवात कितीपासून केली होती आणि वय काय होतं ते एक्सप्लेनेशन करा, सांगा. वय 16 वर्ष होतं. 2009 पासून मी चालू केलं. एक म्हैस 3 वगारी होत्या माझ्यापाशी. त्याच्यापासून हे म्हशीवाचा व्यवसाय चालू केला. म्हणजे दूध व्यवसायाकडे वळण्याचा मार्ग म्हणजे 10वी झाली होती. 16 वर्ष म्हणजे 10वीला होती. तर कशामुळे इकडे वळलात? छंद होता जनावरांचा. शाळाकडे लक्ष कमी आणि इकडे जास्त होतं. जनावरांकडे लक्ष जास्त होतं, त्याच्यामुळं याचा छंद असल्यामुळे याच्यात आपण घुसलो. तर पहिली म्हैस तुम्ही कितीला घेतली आणि कुठून घेतली? उदगीर बाजारातून घेतली. 40,000 रुपये. हा, तर तिने दूध किती देत होती? तिनं 3-3 लिटर दूध देत. आता ते आपल्याकडे म्हैस आहे का? है ना, हे म्हैस आहे ना. ह्याच्यापासून सुरुवात केली. तर तब्बल आज आपल्याकडे किती जनावर आहेत? आज आपल्यापाशी 16-17 जनावर आहेत. बारीक मोठे म्हणून सगळे एक 16-17. तर तुमचं व्यवस्थापन कसं आहे दिवसाचं? म्हणजे दिवसाचं व्यवस्थापन म्हणजे दिनक्रम कसं राहतो सुरुवात सकाळपासून ते सायंकाळपासून? दारी काढायचं. 10-11ला म्हशी चारायला सोडायच्या. चारायला कुठे नेतात तुम्ही म्हशी? इथं आपलं शेतात रान आहे. पडक आहे, म्हणजे पडकात. पडकात न्यायचं, चारायचं. 5-5:30ला आणायचं. पुन्हा संध्याकाळी दारी काढल्यानंतर वैरण टाकायचं. एकाच वेळेस वैरण. आता ही जी व्यवस्थापन आहे, आता ही शेड आहे तुमचं, तर जे छत टाईप आहे आणि तिकडं पण आहे, तर ही ह्याच्यामुळे तुम्हाला काही त्रास वगैरे? आता कसं आहे, कुत्रे वगैरे आणि थंडीच्या दिवसात गरम राहते. त्याच्यामुळं म्हशी लाल पडणार नाहीत, काय नाही. त्याच्यामुळे ही सुटेबल आहे. तुमच्या पत्रापेक्षा त्याच्यापेक्षा सुटेबल आहे. वातावरण सगळं सूट होते. त्याच्यामुळे ही आपण आणि खर्च पण जास्त नाही, खर्च पण कमी. तर काही कुत्रे असतील किंवा फिरस्ती कुत्रे असतील, त्यांचा काही धोका वगैरे काही आता नाही आतापर्यंत. कारण तुमचं घर वगैरे जवळ असल्यामुळे आपलं माणूस राहते. तर आता वैरण व्यवस्थापन कसं करतात सायंकाळची वगैरे? संध्याकाळी सगळी गुळी, कडबा, हिरवी, घास गवत हे सगळं पाला करून एक वैरण. काही कुट्टी मशीन वगैरे आहे का तुमच्याकडे? कुट्टी मशीन कुठे इकडे आहे का? संध्याकाळी ह्याच्यामध्ये मिक्सिंग काय देतात तुम्ही? मिक्सिंग चारा काय आहे तुमच्याकडे? गुळी, कडबा मिक्स करायचा. कडबा आता संध्याकाळी कुट्टी करायची, कडब्याची गुळी मिक्स करायचं, पाला करायचा आणि चारायचा. आता हे कुट्टी मशीनला किती HP ची मोटर आहे तुमची? 5 HP ची आहे. तर दिवसाला आपण किती कुट्टी करू शकता ह्याच्यात? म्हणून तेवढी होती. आता लयची साथ देण्यावर आहे माणसाच्या, आपल्या. तर ही व्यवस्थापन जे आहे तुमचं 15 जनावर आहेत, 15 ते 16 जनावर आहेत म्हणतात, ह्याचे व्यवस्थापन तुम्ही एकटे बघतात का घरचे कोणी साथ देतात? आजोबा आहेत, वडील आहेत, भाऊ आहे. तर 3-4 जण ह्याच्याकडे बघतात. आणि मला शेत वगैरे किती आहे? 15 एकर शेत आहे. तर बाहेरचं वगैरे काही चारा गोळा करावा लागतो का? तर बैल पण चांगले ठेवलात. बैल किती जे तुमचे? आपण बैल कितीला घेतलेत? 2 लाखाला घेतले. आता किती जातावर आहेत? 4 झालेत. 4 झाले. तर 2 लाखाला घेतले. तर ह्याच्यामध्ये आता बैल निवडताना मी ह्याच्यामध्ये म्हणजे क्वालिटी नसल, पुन्हा नंतर ह्याच्यामध्ये काही खोडी वगैरे राहतात का? राहतात. आता कसं निवडतात ते सांगताव का मला? सोडून द्यावा बरं. बैल घेताना पायाला वाकडा आहे का बघायचा, पुन्हा बवरे बघायचे, पुन्हा खांड पासोळा राहतंय ते बघायचं, सगळं बघून घ्यायचं. खांड पासोळा म्हणजे नेमकं काय राहतं? इथे खांड राहते बारीक मध्ये. कुठल्या बाजारामध्ये खरेदी केला तुम्ही? गावडाली जाऊन आणलेली आपण. खालून पायापासून येऊ.
4 जात आहेत. आणि 2 लाख कितीला घेतला म्हणलो? 2 लाखाला. 2 लाखाला भरती. तर सर्व शेताकडलं आता 15-16 एकर शेत आहे तुम्हाला, तर सर्व काम शेतातलं हेच करतात? हा, सगळं. कवा घेतले ह्यांना पाडव्याच्या बरोबर, पाडवा गुढीपाडवा असतोय त्यावेळेस घेतलेली. आता किती वस्तू जातील? आता 2.5 लाखाला मागून गेले, देईल नाही, 3 लाख म्हणलो. 4 जात. बैल सांभाळला पण चांगली. उभारायची पद्धत बरं एकदम नंबर 1 खायची. नाही का सराव लावलेलं? नाही, ते आधीच सराव लावलेला मालकाने त्यांच्या. कुठून घेतला मुले? हे तिकडून नरसिंहगाव कुण आणले. नरसिंहगाव कुठे येते? ह्याच्याकडे नांदेड जिल्ह्यात. नांदेड जिल्हा मुखेड. मुखेड. चालते, बांधा यांना. हे आता हे तर गोर घरच आहे? हा, घरच्या गायचं. ते बी घरच्याच गायचं. हे घरच्या गायचं. ह्याची गाई विकली का? हा, ह्याची माई विकली. तर आता तुम्ही आता वगारीपासून सांभाळ करून म्हशी तयार करतात का डायरेक्ट म्हशीच घेतात? नाही, वगैरेच्या म्हशी बी करतो. का 5 वगैरे येतात. तेच म्हणलो, कारण तुमच्याकडे जास्त वगारी दिसले आता, तर तुम्ही बारक्या वगारीपासून मोठ्या म्हशी तयार करता. ह्याचं संगोपन कसं करता तुम्ही? त्यांना लहान वगैरे संगोपन कसं करता? वगैरे जन्मल्यानंतर त्यांना 3 महिने एक पाक पाजतो, नंतर शेंदी द्यायला चालू करतो. म्हणजे 3 महिने एक सड दूध देतात? नाही, एक पाक म्हणजे 2 सड पाजवायचं. 2 सड पाजायचं. नंतर ना पुन्हा शेंदी द्यायचं. पुन्हा एक किती महिन्यापासून शेंदी चालू करतात? 3 महिन्यापासून. शेंदी काय देतात? सुग्रास फक्त? त्याच्यामध्ये काय मक्का? नाही, काहीच आपलं सरकी वगैरे काही? सरकी काय नाही, सुग्रास फक्त सुग्रास. तर त्याचा आता तुमच्याकडे जवळपास 3, 4, 5, 6 जवळपास 6 वगैरे दिसले आता? 5 वगैरे आणि 6 म्हशी आहेत. तर यांचं व्यवस्थापन महिन्याला काही लसीकरण? लसीकरण जनताचं औषध पाजवता महिन्याला. वगैरेवाला, म्हशीवाला, बैलावाला सगळ्यालाच. त्याच्यामुळे पोट साफ राहते, सगळं व्यवस्थित अन्न पचन होते, त्याच्यामुळे सगळं ते हे करतात. सकाळी जर सोडलो तुम्ही तर दिवसभर फिरवायचं, फिरून आणून 5 वाजता बांधायचं. तर मला एक सांगा, आता उन्हाळ्यात कसं करता? उन्हाळ्यामध्ये आता चारा नसते किंवा हिरवं नसते, उन्हाळ्याला गुळी कडबा गोळा करून ठेवले जाते, ते घरी बांधूनच टाकायचं. म्हणजे जास्त 3 महिन्याच्या कमी प्रमाणात एखादी उग बाहेर मोकळे हो म्हणून सोडायचं. 2, 2.5, 3 घंटे सोडून आणायचं, पण वैरण बांधूनच टाकायची. वैरण बांधून टाकायची. आणि नंतर आता पावसाळा चालू आहे, जवळपास आज तुम्ही एक 10-15 दिवस झालं पाऊस जास्ती होता. पावसामध्ये फिरताळा काय अडचणी होत? म्हणजे बा किचकिच राहते, चरत नाही जनावर, किंवा आपल्याला दिसताना राहते, जनावराला चिट माश्या चावतात, त्या टायमाला काय जनावर चारा खात्यात का नाही खात्यात? पण जरा थोडं माश्या चावल्यानंतर जरा जाज होते, त्याच्यामुळे पाण्याचा खड्डा केलेला आहे, त्या खड्ड्यात थोडा वेळ बसवायचं. म्हणजे पाणी राहते, विहिरी खड्डा आहे आणि त्याच्यामध्ये जनावर पोहतात आणि त्याच्यामध्ये उतरतात, तिथलंच पाणी वगैरे पितात. तर जनावर त्या टायमात पावसामध्ये चिकचिक असलं, जास्त असलं की त्या टायमाला जनावरचं एवढं म्हणजे म्हणावं तसं आराम होत नाही. होत नाही. मग त्या टायमाला 2 वेळेस वैरण टाकायची. तर दादा कसं आहे, आता दूध जवळपास म्हशी किती देतात? आता 3 देतात. तर एक म्हैस किती लिटर दूध देते? आपल्या म्हशी सगळ्या घरच्या असल्यामुळे 4-5 लिटर दूध देते. ते काय भाव जाते आपलं? सरासरी 70 न जाते आपलं दूध. कुठं मार्केटला विकतात बाहेर का डेअरीवरती? दूध डेअरीला जाते डायरेक्ट. डेअरीवरती? शेतकरी म्हणून आपला कोड काढलेला आहे, त्याच्यावर जाते. कोणत्या डेअरी आहे आपली? जर्सी डेअरी. जर्सी. तर असं सांगा मला, आता जवळपास तुमच्या शेड मध्ये तुम्ही जनावरांच्या, आता तुमचं खुलच आहे सर्व शेड किंवा बंदिस्त वगैरे काही नाही, तुम्ही फिरस्तच आहे, तर जनावरांची कशी काळजी घेता तुम्ही? जनावराला चाऱ्याला जपायचं, पाण्याला जपायचं, काय झालेलं काय बघायचं, ताप आले औषध गोळ्या करायचं टायमाला. त्याच्यामुळं जनावराला आजार येणार नाही, जास्त तकलीफ मध्ये राहणार. तर असे काही आजार घडून आहेत का मोठे म्हणजे भांड येणे किंवा जार वगैरे नाही पडणे? नाही, त्याच कसं आपण त्याच्या पोटाला ते जंताचं औषध हे शिशीर पाजल्यानं महिन्याला, त्याच्यामुळे ते जार आपलं भांड पडायची तकलीफच नाही, त्याचा संबंधच येत नाही.
म्हणजे तुम्ही जास्त प्रमाणात बाहेर फिरता. हा हा बाहेर फिरल्यामध्ये त्यांना जे काही आहे नैसर्गिक खायला पौष्टिक मिळतं. त्यामुळे तुमच्या म्हशीवाला कॅल्शियम असेल किंवा फॉस्फरस असेल किंवा मिनरल असतील व्यवस्थितरित्या मिळतं असं तुमचं म्हणणं आहे. आणि ते मिळाल्यानंतर तुमच्या म्हशीवाचं भांडा असेल किंवा आतापर्यंत ते नाहीच. जवळपास आता तुमचा किती वर्षापासून म्हणजे 16 वर्ष. आता तुमचं वय काय? आज माझं 32 वर्ष. 32 वर्ष म्हणजे जवळपास 16 ते 17 वर्ष होईल. 17 वर्षामध्ये असा काही तुमचा अनुभव आहे का बाबा तुमची म्हशीला जास्त कलीप झाली आहे, एखादी वेळेस वासरू असेल म्हैस असेल काही असेल तर जास्त मोठा आजार झालाय? नाही अजून तर नाही. तर 16 वर्षात अजून हे मला घडायला नाही. तर ह्याच्यावरती आता तुमचा दूध व्यवसायावरती तुम्ही असं काही प्रसंग करून तुमचं घर असेल किंवा कुठं काही असं त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली किंवा घर बांधलंय, 2 बोर पाडलेत याच्यामध्ये. मग दूध व्यवसायापासून सर्व असं केले तुम्ही? दूध व्यवसायापासून घर बांधलंय, 2 बोर पाडले, पाईपलाईन केली शेतात, विहीर खाली गाठली. तर जवळपास तुमच्या ह्याच्यामधून आतापर्यंत ह्या 16 वर्षात असेल किंवा एका वर्षात इन्कम किती होतं? 2.5 ते 3 लाख रुपये इन्कम. 4-5 म्हशीपासून. म्हणजे तुमच्या आता कसं आहे 5 म्हशी राहतात आणि बाकीचे वगारी राहतात. ती मग नंतर वगारी तयार करायचं आणि नंतर मोठ्या जी म्हशी आहेत ते सेल करायच्या. सेल करायचं म्हणजे नवीन तुम्ही जे आहे नवीन स्वतःच्या शेडवरती स्वतः म्हशी तयार करतात आणि बाकीच्या जी वयस्कर झाले आहेत ते सेल करतात, विकून टाकतात. म्हणजे तुमची एकदम प्रोसेस भारी आहे. म्हणजे दुसऱ्याकडे जाणं नको आणि दुसऱ्याकडे जाणं पण नको आणि आपल्या शेडवरती आपली सुरुवातीची आपण स्वतः म्हैस पहिल्या वेतापासून तयार करणे. काय आता बघा ही वगैरे आहेत, ही सगळ्यात मेन म्हैस. पण आता बघा पहिल्यानं आपल्या पशीच होती, आता दुसऱ्यानं गाभा विकायची बी आहे तिला. आता तिला विकायचं ही तो का ती गाभा गेलेली आहे वगैरे आता पहिलाडून. तर ही सुरुवातीची तुमची हीच म्हैस आहे. हिच्यापासून तुम्ही सुरुवात केली होती. बरं आजच्या कंडिशनला तुम्ही आता तुमचं शेणखत तिकडे आहे तर शेणखत जवळपास वर्षाकाठी किती शेणखत निघत्या आणि बाहेर वगैरे सेल करता का घरीच? सेल बी करतो. तर जवळपास वर्षाकाठी तुमचं शेणखत किती निघते? 40-45 ट्रॅक्टर खात निघते. काही बाहेर सेल करता का तुम्ही स्वतःच्या शेतामध्ये? शेतामध्ये बी घालता. एक वर्ष सेल करतो. म्हणजे 1 वर्ष शेतामध्ये टाकायचं आणि 1 वर्ष गॅप देऊन सेल करायचं. तर एक वर्षाला तुम्ही ह्या वर्षी घातलं पुढल्या वर्षी घालत नाही, दुसऱ्या पुढल्या वर्षी घालतात. तर अशी प्रोसेस आहे. तर शेणखतापासून तुम्हाला जास्त वगैरे रासायनिक खताचा वापर करणं लागत नाही. खताचा उपयोग केल्यानंतर तुम्हाला शेती कशी पिकते आणि शेतामध्ये उत्पन्न कसं येतं? शेतामध्ये उत्पन्न वाढतंय आणि 4 वर्ष 5 वर्ष ह्याचा रिझल्ट देते. म्हणजे कसं आहे सुरुवातीला रिझल्ट दावत नाही आणि 4-5 वर्षांनी रिझल्ट जावायचा. म्हणजे जमिनीचं कसं वाढते आणि जमीन चांगली होते, जमीन सुपीक होते. तर नंतर ह्याचे रिझल्ट सुरुवातीला दावत नाही. तर नैसर्गिक शेती कोणतीही असेल तर सुरुवातीला रिझल्ट दावत नाही, दमान दावते, सुपीकता वगैरे वाढते शेतीची, त्यामुळे दावतं. तर आता सध्याला तुम्हाला दिवसा म्हणजे वैरण वगैरे तुम्ही व्यवस्थापन कसं केलं आहे शेतामध्ये? कडूळ हाय, मका पेरलेली आहे, घास गवत हाय, कडबा हाय, गुळी हाय. तर वैरण किती लागते तुम्हाला? आता किती एकर शेतामध्ये वैरण लावली तुम्ही? आता आपलं 1 एकर बरं मका आणि कडूळ आहे. मकान कडूळ लावलं. अर्धा एकर घास गवत. अर्धा एकर घास गवत आहे. म्हणजे 1.5 एकर वैरणीला गुंतलेला आहे. तर आता तुमचं शेत एका ठिकाणी आहे का कुठं? 2 जागेवर आहे. 2 जागेवर इथं आहे हे आणि इथं पुन्हा नंतर थोडं लांब आहे. म्हणजे तिकडं फिरस्ती म्हणलं तिकडे आहे. तर मित्रांनो ह्यांची जी पद्धत आहे ती अशी आहे आणि ह्यांनी एकदम चांगल्या आणि सोप्या पद्धतीने म्हणजे जनावरांचे कोणतेही पशुपालन करायचं म्हणलं तर शेडच मारावं असं काही नाही. किंवा एक लोकांचा विचार होतो किंवा भ्रम राहतो की मोठं शेड मारायचं, कोबा करायचा, फडशी लावायची, नंतर त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जवळपास एक शेडलाच 5-10 लाख रुपये घालतात लोक. तर ते घालण्यापेक्षा की एखादी 4-5 लाख रुपये असतील किंवा 10 लाख रुपये असतील शेड व्यवस्थापनामध्ये गुंतवणं. म्हणजे कसं आहे गुप्त भांडवल, ज्यामध्ये कसं आहे शेड बांधणं, त्याला फडची करणं किंवा मोठं शेड बांधून त्याला असं कोबा करणं, फडची करणं, त्याच्यामध्ये पैसा घालणं आणि आपल्या जनावर घेण्यासाठी इन्व्हेस्टमेंट राहत नाही किंवा जनावर घ्यायला आपल्याला पैसा राहत नाही. तर ह्या काही सोपी आणि साधी पद्धत आपण कुठेही करू शकतो आणि कुठून पण सुरुवात करू शकतो. ह्या बयाचं असं म्हणणं आहे. दादा शेड बघा, हे शेड बघा, एकदम साधं आणि सिंपल. ह्याच्यामध्ये काय यूज केले आहे तुम्ही सांगा.
काय नाही, आपल्या शिवबाबळीचे हे लाकडं त्यांना लावून हे करून वरून चवळ टाकलेला, कडबा वगैरे लावून. म्हणजे एकदम साधं व्यवस्थापन आहे. तुम्ही बघू शकता मध्ये सुद्धा बघा हे खालून बघा, वरून बघा. बघा थंडीच्या टायमामध्ये गरम राहते, उबदार राहतं, आणि गरमीच्या टायमामध्ये थंड राहतं. एकदम आधुनिक पारंपरिक पद्धतीनं, म्हणजे जुन्या काळामध्ये पण असे शेड राहत होते. आणि ह्या शेडचा काय फायदा होता ते आधीच्या सुरुवातीच्या म्हणजे आधुनिक जुन्या माणसाला माहितच आहे, आणि आपणाला पण सांगत आहेत भैया. कसं आहे, हे आहे ते ह्याच्यामुळे उन्हामध्ये हे थंड राहतं आणि थंडीमध्ये गरम राहतं. त्यामुळे जनावर आपण जास्त आरोग्याचं काळजी घेण्यासाठी आपल्याला जास्त ताण पडत नाही, किंवा एखादी वेळेस जास्त थंडी वाजत असेल तर त्या टायमाला ह्या शेडमध्ये गरमी राहते किंवा उभं राहते. त्यामुळे अशा पद्धतीने आपण पशुपालन केलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि कसं आहे, एकदम कमी खर्चामध्ये जास्त प्रॉफिटेबल आहे. एकदम सकाळी एकदा आपण 10-11ला म्हशी सोडलो तर दिवस मला 5-6 वाजा बांधायचं. तर असे केल्यामुळे आपला चारा व्यवस्थापनावरती जास्त खर्च होणार नाही. नंतर आपल्याला शेड व्यवस्थापनावरती जास्त खर्च येणार नाही. फक्त जे काही आहे आपला खर्च ते फक्त जनावरांवरती येईल, आणि चंदी आणि खुराक यावरती व्यवस्थापन येईल. आणि आरोग्याची काळजी पण व्यवस्थितरित्या आपण कसं आहे, फिरवायचं म्हणलं तर आपण व्यवस्थितरित्या जनावरांची काळजी घेणार, जनावरांकडे व्यवस्थितरित्या बघणार. म्हणजे कोणतं चरलाले कोणतं नाही चरलाले तुम्हाला हिटवर सुद्धा आलेलं कळते मोकळं सोडल्यावर. म्हणजे जनावर आपण लक्ष जर केलं तर जनावर हिटवर वगैरे आलेलं व्यवस्थितरित्या कळतं. जनावर आपण दररोज जनावरांच्या संपर्कात राहतो. त्यामुळे कसं आहे, सकाळी कुठं जनावर कोणतं काय करते, कोणतं काही नाही करते हे लक्षात येते. चारा खाते का नाही खाते का, किंवा आपण फिरवालोय कोणतं जनावर तनमन करते, किंवा कुठं आकर्षक होते, किंवा आरडते ओरडते, माझावर आले का नाही आले का, कोणतं चारा खात नाही किंवा कोणतं पाणी पित नाही, त्याला काय आजार झालाय का, हे लक्षात येतं. त्यामुळे ही एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम पारंपरिक पद्धत आहे. आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्या वयस्कर माणसांनी हे म्हणलेलं आहे की पुरातन पद्धत जी आहे एकदम सोपी पद्धत आहे आणि ह्याच्यामध्ये जास्त खर्च नाही. आपल्याला म्हणणं नाही माझं, कारण कसं आहे, पारंपरिक पद्धतीनेच करा, आधुनिक पद्धतीने करा, पण त्यामध्ये शेड व्यवस्थापनाला जास्त खर्च करू नका, असं म्हणणं आहे माझं. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती अशाच नवीन नवीन मुलाखती असतील किंवा पशुपालनाचे आजार असतील, उपचार असतील, या संदर्भात मी माहिती घेऊन येतो. मी आहे डॉक्टर सचिन पारवे, SP गोट फार्मिंग आणि डेअरी फार्मिंग अशाच माहिती घेऊन येतं. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा, आणि नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला. जय हिंद, जय महाराष्ट्र.